तुला बाहेर काढा आता सगळे कामाला चला फोनवर तुमचं काय सामान भेटेल तुम्हाला, पण तुमच्या फोनवर वरती राहू शकत नाही. गरीब आदमी अभी भूखे मर रहे, कोई देगा क्या हमको? हम लोग जितना होना चाहिए वो सब यहाँ सकते हैं. 1% के साथ पूरा नहीं तो अरे ये पूरा देश है, ये पूरा देश है. चला मागे सर का जरा मागे सर चल चल मागे कडला जाऊ नका कोणी. जेव्हा हे रेस्क्यू होईल, हे सगळं होईल ना, तेव्हा आपण तुम्हाला जाता नाही येणार तिथे, पण एनडीआरएफ ची टीम पाठवून तुमचं काही महत्वाचं सामान वगैरे असेल ते आपण काढण्याची मदत तुम्हाला करू.
थोडासा धीर शेवटी आपल्याला तेवढी शाश्वती पाहिजे की आम्हाला सकाळी तरी थोडंसं आमचं काही जे काही थोडंफार सामान आहे, आम्ही काही सामान म्हणजे बाकी सगळं नाही, पण अमुक जे इमर्जन्सी आहे खाना कुठे आहे सांगा. चाळीमध्ये चाळीचा तोडायचा माझा संबंध येतेच पुढं मग तोडणार. मग आम्ही काय करणार सांगा बघू द्या. आम्ही राहणार कुठे? पण मावशी आता लहान सहान पोरं आहेत, सगळे आहेत, काय करणार? पोराने तोडले 4 वाजता बरोबर जाते, संध्याकाळी येते. सावंत साहेब महानगरपालिकेचे आहेत, कमिशनर ऍडिशनल कमिशनर साहेब आहेत. कोणावरही अन्याय नाही होऊ दे. ठीक आहे. आता जरा आपण आधी माणूस जे अडकलेत ना, आधी आपण त्यांचा विचार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या विजयनगर मध्ये. रात्री 11:30च्या सुमारास या ठिकाणी ही इमारतीचा एक भाग कोसळलेला आहे आणि त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक सापडलेले आहेत. मदत कार्य सुरू आहे, परंतु ज्या पद्धतीने मदत कार्य सुरू आहे, मदत कार्याला अडचण निर्माण होते, कारण जायला पुरेशी जागा नाहीत. आता काही चाळी तोडाव्या लागणार आहेत. वेळीच जर महानगरपालिकेने ही कारवाई केली असती तर आज अनेकांचा जीव गेला नसता. आता ढिगाऱ्याखाली नेमकी किती लोक सापडलेत, अडकलेत याची माहिती प्राथमिक आपल्याकडे नाहीये. पोलीस या ठिकाणी आहेत. काकी तुमची रूम पण तोडायला लावली आहे का आता? हा, तोडायला लावलंय. हा, कुठे आहे तुमची रूम? ही पहिली रूम सोडून तिकडची छोटी रूम सोडून दुसरी नवा रूम. किती वाजता ही घटना घडली? किती वाजता घडली? काहीतरी 11 वाजले असतील मला वाटतं. काय मला नाही एवढं लक्षात. मग जेव्हा घटना घडली तुम्ही घर सोडून गेलात? घर सोडून ना, माझ्यावर पडली, माझ्या मुलावर पडली. खाली आम्ही इथे दारात गाडले गेलो. हो. मग आता मदत कार्यासाठी तुमची रूम तोडावी लागणार? तोडायला लागणार आहे, पण आम्हाला बांधून पाहिजे. कशी कशी आम्ही ते म्हणतात आहेत ना महानगरपालिकेचे अधिकारी की ते बांधून देऊ आम्ही. हा बोललेत. कारण पण ते आता लवकर- हा बघा, पाऊस पडतोय, आता सामान कुठे ठेवायचा, काय कुठे ठेवायचा हे पहिले विचार पडलेत. तशी व्यवस्था महानगरपालिकेने तुम्हाला करून द्यावी. हा, बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की पाऊस सुरू आहे. राहायचं पण कुठे? आम्हाला राहायला पण पाहिजे ना. लहान मुलं आहेत माझ्या मुलांची. मग 2 मुलगे आहेत, त्यांची लहान मुलं आहेत. याच विजयनगरमध्ये जवळजवळ 7 ते 8 इमारती ज्या आहेत त्या C1 कॅटेगरीमध्ये आहेत. या ठिकाणावरून ढिगाऱ्यातून ज्या लोकांना काढलेल्या आहेत त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची आपल्याला माहिती देतोय. पाऊस देखील सुरू आहे, प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बुलडोजर जाऊ शकत नाही, त्यामुळे बचाव कार्याला कुठेतरी अडचण आणि अडथळा निर्माण झाला. आता यामध्ये कधीपर्यंत NDRFच्या टीमला यश मिळेल हे पाहण्यासारखं ठरेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.